हॅलो हाय. सो आजपासून मी माझा पहिला ब्लॉग सुरू करते आहे. तर आजपासून माझी यूट्यूब जर्नी सुरू झाली आहे. जसं की तुम्ही माझा पहिला शॉर्ट बघितला असेल त्यात मी मेन्शन केलं आहे की मी आजपासून माझा ब्लॉगिंग सुरू करते आहे. त्यातला हा पहिला ब्लॉग. आय होप हा तुम्हाला खूप आवडची सुरुवात ही करते मी माझ्या फेवरेट वॉलपासून. तुम्ही मागे बघू शकता हे सगळे जे आर्ट्स तुम्हाला दिसते हे सगळे मी क्रिएट केले आहे आणि ही वॉल मी डेकोरेट केली आहे. सो मला वाटते की माझ्या फेवरेट प्लेस पासून मी सुरुवात करायला पाहिजे. सो इथून मी माझा आज पहिला ब्लॉग सुरू करते आहे. सो सकाळी नवऱ्याचा टिफिन बनवून दिला आणि पटापट घरची कामं आवरायला घेतलीत. भांडे घासून घेत आहे कारण टिफिन बनवल्यानंतर खूप सारी भांडे निघतात आणि रात्रीची पण काही भांडी होती जी घासायची होती. सो ती पटापट करून घेतली आणि मग स्वतःसाठी जेवण बनवत आहे. भात आणि उडदाच्या डाळीचं वरण एकटीसाठीच बनवत आहे कारण नवऱ्याला टिफिनमध्ये घासपूस दिली आहे. त्याची सध्या डायटिंग वगैरे सुरू आहे. सो स्वतःसाठी स्वतः भात आणि वरण बनवते. थोडं राईस आणि उडदाची डाळ धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि मग कुकर घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. कुकर थोडा काळा झाला आहे त्यासाठी थोडं निंबू टाकलं त्यात आणि कुकर लावून दिला. लावल्यानंतर वरणाला तडका द्यायची तयारी करते. त्यासाठी थोडा लसूण निसत आहे. तर उडदाच्या डाळीसाठी तडका द्यायसाठी मी फक्त मिरची घेतली आहे, लसूण घेतला आणि त्या सांबारच्या काड्या, थोडी हळद, मीठ आणि धनिया पावडर आणि ते जिरं पाणी घेतल्यानंतर उरलेलं जिरं, चवीनुसार मोहरी आणि त्यात सगळं मिरची लसूण आणि त्या सांबारच्या काड्या टाकू दिल्या आणि चांगलं थोडं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. तर उडदाची डाळ त्यात टाकायसाठी थोडी बारीक करून घ्यायची म्हणजे त्याने कसं त्याला ती थोडी घट्ट बनते आणि उकडल्यानंतर चवीला पण चांगली लागते. आता त्यात सर्व मसाले ॲड करते. सेम लाईक हळद, धने पावडर आणि मीठ चवीनुसार आणि ते थोडं शिजल्यानंतर त्यात ती शिजलेली उडदाची डाळ टाकून द्यायची आणि आपल्याला हवं आहे तितकं पाणी टाकायचं. मी थोडं जास्त पाणी टाकते कारण मला ती जास्त उकडलेली आवडते. वरण उकळत असतानाच मी माझ्यासाठी थोडं बीट आणि काकडी चिरते आहे सॉरी छोट्या छोट्या स्लाइस करून घेतल्या आहे त्याच्या काकडीच्या आणि बीटच्या. ते काकडी शिलायची होती पण ते स्लाइस पिलर सापडत नव्हतं म्हणून मग मी डायरेक्ट कट केली कारण व्हिडिओ पण करायचा होता. अरे माझं जेवण रेडी होतं, पटकन संपवून घेते. हे 3 बॉक्सेस आज रिसीव झाले आहेत. आपण एक एक करून चेक करू काय काय नवीन स्टॉक आलाय. हा एक कडा आहे, हा पण एक कडा आहे. देन हे सगळे स्टर्ट्स आहेत फ्लावरमध्ये, हार्ट आणि हा पण एक हार्ट शेपमध्ये आहे. हे सगळे क्युझिलचे आहेत. हे सगळं अँटी टार्निश कलेक्शन आहे. हा एक हुप्समध्ये आहे. हा प्लेन कडा आहे. हे पण स्टर्ट्स आहेत सुंदर असे डेली वेअरसाठी एकदम बेस्ट. आणि हे फ्लॉवर हा असा साईडने ओपन होतो. देन सेकंड बॉक्समध्ये हे ब्रेसलेट्स आहेत. हे 2 अँटी टार्निश मिनी मंगळसूत्र आहे. हा एक शेलमध्ये, हा मी परत ऑर्डर केला आहे. यांचे 2 ऑर्डर केलेले ते गेलेत. आणखी यात पण 2 मिनी मंगळसूत्र बोलवले आहे. वेट, हे दोन्ही सेमच आहेत. देन
ही एक चेन आहे, अँटी टार्निश चेन. देन हे सगळे हुक्स आहेत. बटरफ्लाय हा पण परत बोलवला आहे. संध्याकाळ झाली होती तर दिवा लावून घेतला तुळशीजवळ माझी. आणि हे माझं छोटंसं मिनी गार्डन आहे. त्यातलं जास्वंदाचं झाड मी 2-3दा आणलं. का बरं काय माहिती, ते मोठं होतच नाही आहे. ते थोडं 1-2 फुलं देतं आणि वाळून जातं. आणि तुळस पण सेम होत आहे. तर मी यावेळी मंजूळ टाकली आणि ते तशात. संध्याकाळी जेवायसाठी करताय बाजरीचं सूप. या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.